महाराष्ट्राचा आराध्यवन छत्रपती शिवरायांना वंदन करून देवगड तालुका आंबा बागायतदार संघटना आणि अणुऊर्जा प्रकल्प देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या मेळाव्याप्रसंगी उपस्थित असलेले यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून गेले 6 महिने सातत्याने आंदोलन सुरू आहे। ते माजी खासदार अजित शेट्टी साहेब, या लोक सभेचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते विनायक राऊत साहेब मुद्दाम या आंदोलनासाठी आलेले आणि ज्यांना आपण बोलवलंय ते राज्याचे माजी मत्स्यमंत्री जानकर साहेब, व्यासपीठावर माझे सर्व सहकारी, त्या बागायतदार संघटनेचे ढोके, त्यांचे सर्व सहकारी, माझ्याबरोबर माझे शिवसेनेचे सर्व सहकारी, आमचे तालुका प्रमुख डोंगर। खरं तर प्रत्येक आंदोलन जेव्हा होतं, अणुऊर्जा प्रकल्प असून देत, पौष्टिक प्रकल्प असून देत आणि सिंधुदुर्गातला खरं तर हा जेनेटिक आहे, हा पर्यावरणवादी आहे, त्यामुळे प्रत्येक पर्यावरण विरोधी प्रकल्प असेल त्याला सिंधुदुर्गातील जनता प्रकटपणे विरोध करते। आज या ठिकाणी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक लोक आहेत, परंतु उद्या सत्ताधारी नेते पालकमंत्री उद्या आरोप काय करणार तर ज्या प्रकल्पाला राज्यातील बाहेरून लोक आले होते। त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना प्रथम विनंती आहे की आपण जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असेल तर सर्वांनी हात वरती करा, जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत त्यांनी हात वरती करा। म्हणजे ही सगळी माणसं ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आहेत, आमच्या मालवणमधील सुद्धा आजरातनं सुद्धा आमचे लोक आलेले आहेत आणि त्यामुळे ही सगळी मंडळी उघडा डोळे बघायची अशा पद्धतीने ही सगळी जनता या देवगड आणि मालवण तालुक्यातील आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे आणि खरोखरच पोटतिडकीने या लोकांचा विरोध आहे। खरं तर पालकमंत्री साहेब, तुम्ही गेल्या वर्ष 2 वर्षातल्या सगळ्या निवडणुका तुम्ही जिंकल्या असतील, त्या निवडणुकीत तुम्ही कशा नीतीवर जिंकला हे तुम्हाला माहिती असेल, लोकांचा त्या निवडणुकीत मताच्याद्वारे तुम्ही जिंकला असतील, तुमचे लोक बसवले असतील, परंतु लोकांचा विश्वास तुम्ही मात्र सातत्याने गमवत चाललेला आहात। आंबा बागायतदारांचं पहिलं आंदोलन होतं, ते आमचं फेब्रुवारीमध्ये आंदोलन झालं। सन्माननीय राजू शेट्टी आणि लोकांनी तुम्हाला सन्मानपूर्वक व्यासपीठावर बोलवलं आणि तेव्हा सांगितलं होतं की हेक्टरी 3 लाखापेक्षा जास्त मदत आम्ही मुख्यमंत्र्यांकडनं जाहीर करू। ती मदत तुम्ही कालच्या अधिवेशनापर्यंत जाहीर करू शकली नाहीत, तर ती तुटपुंजी मदत आहे, ती मदत तुम्ही जाहीर केलात आणि तुमच्या भावानी त्या ठिकाणी बोर्ड लावले की ही मदत आम्ही जाहीर केली म्हणून। खरं तर त्या मदतीला आम्ही आंबा काजूच्या व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी त्या मदतीला त्यावेळेस पुकारलं होतं की 200 रुपये आम्हाला मदत नको म्हणून, परंतु ती मदत सुद्धा तुम्ही जाहीर करू शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यानंतर धाकोऱ्यामध्ये आमचे संजय गावडे या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य, तुमचे जरी जिल्हा परिषद सदस्य नसले तरी आमचे जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। ते उद्याच्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा हा ठराव घेतील की या ठिकाणी औद्योगिक प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प होऊ द्यायचा नाही म्हणून। आणि धाकोऱ्यामध्ये सुद्धा, आजगावमध्ये सुद्धा असेच लोक जमले, हजारो लोक। दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पालकमंत्री आले आणि त्यांना सांगितलं की माझा शब्द आहे की या ठिकाणी हा प्रकल्प मी होऊ देणार नाही म्हणून। काल या ठिकाणी आले की माझा शब्द आहे की मी या ठिकाणी होऊ देणार आहे। तुमचे एकदा शब्द कागदावर लिहून आणा आणि ते आम्हाला द्या, म्हणजे आम्हाला कळेल की कुठला शब्द तुम्ही कायम या ठिकाणी देत आहे म्हणून। आणि त्यामुळे खरं तर गेले 10 वर्ष आम्ही आमदार होतो, खासदार होते, आम्ही असे प्रकल्प अनेक वेळा सरकार आणण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यावेळी आम्ही हे प्रकल्प हाणून पाडत होते। परंतु दुर्दैवाने आज तिन्ही राणे या जिल्ह्याच्या सत्तेवर आहेत आणि त्यामुळे लोक देशातल्या असू देत, राज्यातल्या असू देत, उद्योगपतींना वाटतंय की आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हात ठेवला की ते राणे आहेत, त्यामुळे हा प्रकल्प होणार अशी त्यांचा समज झालेला आहे। तो समज आपल्याला सगळ्यांना आज या ठिकाणी मोडून काढायचा आहे। जो प्रकल्प, जो विरोध आपल्याला सर्वांना दाखवायचा आहे। आज जास्त वेळ आपला घेत नाही, परंतु हे आंदोलन, ही लढाई आता आपली सुरू झालेली आहे। लढाई, ही लढाई कधी संपेल हे सांगता येणार नाही, या लढाईमध्ये आपल्याला किती त्रास होईल हे सांगता येणार नाही, या लढाईमध्ये आपल्याला काय आपलं गमवावं लागेल हे सांगता येणार नाही, परंतु ही लढाई सुरू झालेली आहे। या लढाईत आम्ही सर्व सिंधुदुर्गवासीय, आमची संपूर्ण शिवसेनेची ताकद तुमच्या या पाठीशी आहे आणि परंतु ही लढाई तुम्हालाच लढावी लागेल, तुम्हालाच या ठिकाणी पुढे यावं लागेल आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व या ठिकाणी लोकप्रतिनिधी, माजी असू दे किंवा आमच्या संघटनेचे कार्यकर्ते असू दे, या सगळ्यांच्या पाठीशी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। खरं तर या तरुण मुलांचं डोक्याचं असू देत, आमचे गणेश डॉक्टर असू देत, त्यांचं आमचे पेटून असू देत, त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे होतं। कारण पहिल्यांदा त्याला पण वाटलं की आपण सत्ताधारी लोक आपल्या काही आश्वासन देते, म्हणून ते हळूहळू चालत होते, हळूहळू
त्यांच्या विरोधात बोलत होते, धमक्यावर बोलत होते, परंतु त्यांना सुद्धा कळलं की 6 महिन्यात ते कुठे परत जाहीर करू शकले नाहीत, म्हणून ते खुल्या आज बोलायला लागले. त्याची हिंमत झाली. हे खरं तर आपली सर्वांची ताकद आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. आज खरं तर तुम्ही हा लढा सुरू केलेला आहे. हा जरी छोटा लढा असेल तर निश्चितपणे या लढ्याची ताकद, या लढ्याचा अंगारा, या लढ्याची आग ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात होईल. आणि आज खरं तर या तुमच्या लोकांकडे आज सगळे लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बघतायत. आजच्या या मेळाव्याकडे अनेक लोकांचं लक्ष आहे, सामान्य लोकांचं लक्ष आहे की देवगड मुंडक्यामध्ये ही माणसं किती पद्धतीने विरोध करतायत, की कोणाच्या ते विरोधात थांबतायत काय. आज खरं तर आज पोलिसांनी सुद्धा एवढी ताकद लावलेली आहे. खरं तर गेल्या 6 महिन्यामध्ये आमच्या सगळ्यांवर प्रत्येक आंदोलन केलं. नीटचा पेपर फोडला, केस. आमचा गाडीचा मोर्चा काढला, केस. त्यांनी त्याची एक मुख्यमंत्र्यांचा फोटो काढला, केस. आणि या सगळ्या ठिकाणी केस करणार. आज पोलिसांना सुद्धा माझं आव्हान आहे, तुम्ही किती लोकांवर केस करणार, कितीदा केस करणार. तुमची पण वेळ बघूया आणि आमची पण वेळ बघूया. तुम्ही किती केस करा, आम्ही तुमच्या या केसला भिणार नाही, तुमच्या लाठीला भिणार नाही. आज पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आमची लढाईला सुरुवात आज तुम्ही मोठ्या संख्येने दाखवलात. कोणी तुम्हाला गाडी पाठवली नाही, कोणी तुम्हाला वडा दिला नाही, कोणी तुम्हाला पाणी दिलं नाही, पण तुम्ही आपला लढा आहे त्यासाठी तुम्ही सगळेजण आलात. त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन. आणि हा लढा आपल्याला आजपासून या ठिकाणी चालू करायचा आहे. एवढं काम सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.